नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 1। यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे। यामध्ये एरिया ऑफ द ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 स्क्वेअर युनिट PF दिला आहे। 2DP गिवन, लेट्स अज्यूम DPX काढायचा आहे। PF इज इक्वल टू 2x येणार आहे आपला हा। तर आपण पाहत आहोत सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह। एक ऑप्शन्स तुम्हाला अल्टरनेटिव्ह चॉईस करायचा आहे। तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन असतो दरवर्षी बोर्ड्समध्ये SSC बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन असतो, सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स। तर तुम्हाला इथे पहा डायरेक्ट उत्तरच आपण लिहिलेलं आहे। इन ट्रायंगल एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इन वन करस्पॉन्डिंग AB, ही पहा ही साईड AB साईड म्हणजे हा बेस आहे। AB इज इक्वल टू QP अपॉन QR इज इक्वल टू BC, कुठे आहे पहा BC ही आ आहे। BC इज इक्वल टू किंवा अपॉन PR इज इक्वल टू CA अपॉन PQ। तर अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे। सेकंड ऑप्शन इन द हा पहा सेकंड आहे, इन ट्रायंगल ABC अँड PQR इन 1:1 करस्पॉन्डिंग AB अपॉन QR इज इक्वल टू BC अपॉन PR इज इक्वल टू CA अपॉन QR। देन याचा आन्सर येत आहे आपला ट्रायंगल PQR सिमिलरली ट्रायंगल CAB। ओके, टेक्स्ट बुकमध्ये तुम्हाला डायरेक्ट चार ऑप्शन्स आहेत, परंतु आपण ऑलरेडी सिलेक्ट करून इथे आन्सर घेतलेला आहे। टेक्स्ट बुक असेल तुमच्या बाजूला तर टेक्स्ट बुक ओपन करा, टेक्स्ट बुकमध्ये लगेच समजेल तुम्हाला। ओके, इफ इन ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल PQR अँगल D कॉन्ग्रुएंट अँगल Q angle R is equal to angle E and then which the following statement is true or false। यामध्ये दोन ट्रायंगल दिले तुम्हाला इक्वल आहे ते, कारण हे दोन्ही अँगल जर क्वाड्रंट असतील तर हे दोन्ही ट्रायंगल कसे असतील, क्वाड्रंट असतील आणि दोन्ही अँगल इक्वल असतील। मग काय करावं लागेल आपल्याला, EF अपॉन RP इज इक्वल टू DE अपॉन QR। हे आपलं आन्सर बरोबर आहे। तिसरा याचा ऑप्शन द ट्रायंगल आर सिमिलर टेस्ट नॉट कॉन्ग्रुएंट, हे याचा आन्सर आहे। आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये मी थोडंसं फास्ट घेते म्हणजे पुढचे आन्सर आपल्याला घ्यायला वेळ मिळेल। क्वेश्चन नंबर 4 पहा, यामध्ये याचं 4√2 असं आन्सर आहे, स्क्वेअर रूट 2। इन फिगर सेगमेंट XY पॅरलर सेगमेंट BC अँड देन विच द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू। जर हे दोन्ही सेगमेंट जर पॅरलर असतील म्हणजे रेषा ह्या दोन्ही पॅरलर असतील तर AB अपॉन AC AX अपॉन AY हे इक्वेशन आपलं बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 2, इन द एरिया ऑफ ट्रायंगल BDC अँड BD इज इक्वल टू 7 BC इज इक्वल टू 20 अँड देन फाइंड द फॉलोइंग रेशो। आपला रेशो काढायचा आहे। हा ट्रायंगल दिलेला आहे। फॉर एक्झाम्पल आपण हा ट्रायंगल इथं असा काढून घ्या, पहा याला नाव देऊया आपण, ट्रायंगल ABC नाव आहे आणि इथे काय दिलं आहे BDC, म्हणजे आपल्या इथे D मध्ये हा पॉईंट आहे D। आपलं हे कळलेलं आहे की हा B, D आणि C हा पॉईंट असा असू शकतो, म्हणजे या ठिकाणी एक लंब टाकलेला असेल किंवा ट्रान्सव्हर्सल गेलेला असेल BDC। BD किती दिलं आहे आपला 7 सेंटीमीटर आणि BC किती दिलं आहे 20 सेंटीमीटर। देन फाइंड द फॉलोइंग। तर एरिया ऑफ ट्रायंगल ABD हा पहा ABD आणि दुसरा आहे ABC। हां, तर या दोन्ही ट्रायंगलमध्ये BD अपॉन DC म्हणजे 7 अपॉन 13 दिलेला आहे। ओके, हे 13 दिलेला आहे। DC आपला हा 13 आहे। ओके, आणि BC 20 आहे। टोटल हा 20 आहे, टोटल 20 आहे म्हणजे 20 मधून मायनस केले तर आपला 13 मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे आणि सेकंडमध्ये फाइंड द रेशो काढायचा आपला BD अपॉन BC 13 अपॉन 20 हे दोन रेशो आपल्याला मिळालेले आहेत। तर अतिशय सोपं गणित आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहूया। यामध्येच तुमच्यासमोर जर टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तुम्ही रीड करू शकता। क्वेश्चन्स विचारलेला आहे तुम्हाला, रेशो द एरिया ऑफ 2 ट्रायंगल विथ द इक्वल हाइट्स 2:3 इफ द बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर अँड देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द हायर ट्रायंगल। दोन ट्रायंगल आहे, त्यांचा रेशो आहे आपला 2:3 आहे। स्मॉलर ट्रायंगल आहे त्याची हाईट आपल्या 6 सेंटीमीटर दिलेली आहे, तर मोठ्या ट्रायंगलची हाईट बेस किती आहे असं विचारलेलं आहे। A1 आणि A2 म्हणजे दोन ट्रायंगल आहेत 2:3 अँड B1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर। देन ट्रायंगल आर इक्वल हाईट ऑफ द ट्रायंगल विथ इक्वल हाईट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस। म्हणजेच आपण फॉर्म्युलामध्ये पहा A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2। 2:3 आणि 6 आपल्या दिलेली हाईट, इथे हाईट दिलेली नाही म्हणून आपण B2 घेतलेला आहे। तर B2ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण B2 या बाजूला ठेवलेला आहे।
तर 6 × 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 3 डिवायडेड बाय 2 असं आपण ठेवणार आहोत. 2 ने डिवाइड करा. 6 × 2 = 3 किती आलेला आहे त्याला डिवायडेड बाय 2 करायचं आहे. ओके 18 डिवायडेड बाय 2 कारण की 6 × 3 = 18 डिवायडेड बाय 2. 2 ने जर 18ला मल्टिप्लाय केलं तर 2 × 1 = 2 आणि 2 × 9 = 18 म्हणजे B2 = 9 म्हणजे आपली B2ची जी हाईट आहे ती आपल्याला किती भेटलेली आहे म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलची 9 सेंटीमीटर भेटलेली आहे. म्हणजेच पहिल्या ट्रायंगलला हा जो छोटा आहे त्याची 6 आणि हायर ट्रायंगलची आहे 9 सेंटीमीटर. तर आपला आन्सर सुद्धा इथे मिळालेलं आहे. सर्वप्रथम व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि हा व्हिडिओ जर आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. कारण तुमचा स्वाध्याय लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला याची मदत होणार आहे आणि एक्झाम्पलचं एक्सप्लेनेशन सहित आपण दिलेलं असल्यामुळे तुम्हाला समजून घेण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. तर हा जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं आणि ऑल बटनाला क्लिक करा म्हणजे दररोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये येत असतो आणि शॉर्ट्स व्हिडिओ सकाळी येतात. आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. यामागील तुम्हाला व्हिडिओ भेटतील आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे तुम्हाला. पहा ही अशी आकृती दिलेली आहे ABCD. हा तुम्हाला हे दिलेला आहे आकृती दिली आहे. अँगल ABC = अँगल DCB = 90 आहे. हा 90 आहे आणि हा सुद्धा 90 आहे. AB 6 आहे. A आणि B ही 6 दिलेली आहे. DC 8 दिले आहे. D आणि C ही हाईट तुम्हाला 8 दिलेली आहे. देन एरिया ऑफ द ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ द ट्रायंगल DCB = हे काढायचं आहे. तुम्हाला दोन्हींचा एरिया काढायचा आहे. हा एक ट्रायंगल आहे आणि हा मोठा ट्रायंगल आहे. तर दोन्ही ट्रायंगल जर असे दिले तर त्यांचा बेस घेऊया आपण, हाईट घेऊया आपण. AB/DC हाईट दिलेली आहे 6 डिवायडेड बाय 8. याला कुठल्या एका संख्येने भाग जातो ते पाहूया. जात असेल ते ठीक आहे, नसेल तर आहे असं ठेवलं तरी काही हरकत नाही. कारण जेव्हा तुम्ही गणित सोडवताना तुम्हाला शेवटच्या स्टेपमध्ये जर कॅल्क्युलेशन बोर्डमध्ये चुकलं तरी नो प्रॉब्लेम, नो इश्यू. गणित सोडून देऊ नका. प्रत्येक स्टेपला हाफ मार्क असतात. लास्ट स्टेप चुकली तर तुमचा हाफ मार्क मायनस होईल. बट तुम्ही ज्या आधीच्या स्टेप सोडवल्या तिथे तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहेत आणि त्याचे ॲग्रिगेट करून 2 मिळणार आहेत. म्हणून गणित अर्धवट सोडून देऊ नका. 2च्या टेबलमध्ये दोन्ही संख्या आहेत म्हणजे 2 × 3 = 6 आणि 2 × 4 = 8 म्हणजेच इथे 3/4 आलेलं आहे. तर हा त्याचा रेशो आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. तुम्ही पाहू शकता फिगर तुम्हाला दिलेली आहे. इन द फिगर PM = 10. PM कुठे आहे पहा. P आणि M हा दिला आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर. अँगल ऑफ द ट्रायंगल एरिया ऑफ द ट्रायंगल PQS हा 100 स्क्वेअर मीटर दिलेला आहे, सेंटीमीटरमध्ये दिला आहे. PQ आणि S हा जो वरचा ट्रायंगल दिसतोय ना हा 100 स्क्वेअर मीटर सेंटीमीटर आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS QR आणि S हा छोटा ट्रायंगल जो खालचा आहे अर्धा भाग तो तुम्हाला दिलेला आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. अँड देन फाइंड NR N आणि R. आता ह्या हाईट काढायची आपल्याला. ही हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. या ट्रायंगलची ही हाईट काढायची आहे. वरचा ट्रायंगल 100 स्क्वेअर मीटर आहे सेंटीमीटर आहे आणि हा 110 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. तर आपण काय करणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल PQS आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS = PM/RN करणार आहोत. PM तुम्हाला दिलेला आहे 10 आणि एरिया किती दिला आहे तुम्हाला 100 आणि याचा एरिया किती दिला आहे 110 म्हणजेच हा = आहे इथे. तर काय करणार आहोत आपण आपला NR काढायचा आहे. NR आपण या बाजूला घेणार आहोत. जी संख्या काढायची ती नेहमी = या बाजूला घेणार आहोत. तिरकस गुणाकार करणार आहोत. 10 × 110 डिवायडेड बाय इकडे होणार आहे 100. 110चं किती होणार आहे याच्या पुढे फक्त एक 0 लागणार आहे म्हणजे 1100 येणार. इथं असं करू शकतो 2 0 मल्टिप्लिकेशनमध्ये या झिरोंची बेरीज होते म्हणून आपण 2 0 लावले. डिवायडेड बाय 100 आले. हे 2 0 कट झाले म्हणजे 11/1 म्हणजे 1 हा नथिंग आहे म्हणजे = आपलं उत्तर किती आलं 11 आलेलं आहे. म्हणजे NR = 11 सेंटीमीटर. आन्सर NR = 11 सेंटीमीटर. ओके. हा पाहू शकता क्वेश्चन नंबर 6. यामध्ये तुम्हाला 2 ट्रायंगल दिले आहेत. ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS सिमिलर आहेत. लेंथ ऑफ द अल्टिट्यूड ड्रॉन द फ्रॉम पॉईंट T पासून कृती आहे TS = 5 सेंटीमीटर आणि याची लेंथ दिली आहे तुम्हाला YS ऑफ द अल्टिट्यूड ड्रॉन हा तुम्हाला 9 सेंटीमीटर. फ्रॉम द पॉईंट S पासून Y पर्यंत 9 दिला आहे. फाइंड रेशो फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल MNT म्हणजे हा MNT. एरिया ऑफ ट्रायंगल QRS. तर पाहूया आपण. तर तुम्हाला गिवन जे दिलेलं आहे सर्वात आधी काय करायचं आहे जॉग्राफीचा जेव्हा पेपर आपण सोडवतो जॉमेट्रीचा
तेव्हा तुम्हाला गिवन ज्या संख्या दिल्या आहेत त्या तुम्ही टाकायच्या आहेत. TX दिलेला आहे तुम्हाला 5, SY दिलेला आहे 9, ट्रायंगल आहे MNT, सिमिलर ट्रायंगल QRS. जर सिमिलर असतील तर त्यांचे अँगलसुद्धा सिमिलर असणार आहेत. हे लॉजिक आहे. त्यानंतर काय दिलं आहे पहा, अँगल XMT हा पहा X, M आणि T वरचा भाग आहे हा. सिमिलरली इकडला भाग आपण घेणार आहोत. अँगल YQS हा वरचा भाग आणि याचा वरचा भाग हे दोन्ही सिमिलर आहेत. याचा सुद्धा खालचा भाग MXT आणि याचा वरचा भाग QYX हा सिमिलर आहे. म्हणजेच MXT सिमिलर कुठे आहे QYS हे दोन्ही ट्रायंगल सुद्धा सिमिलर आहे. जर अँगल सिमिलर असतील तर ट्रायंगल सुद्धा सिमिलर आहेत. मग त्या बेसवरती आपण TM/SQ हे जर केलं तर काय येणार आहे, TMची व्हॅल्यू आपली 5 आहे, SQची आपली 9 आहे. मग आपण इथे टाकू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल QMT, एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू TM² SQ². स्क्वेअर काढून घेऊयात आपण. स्क्वेअर जर आला तर किती आला, 5चा स्क्वेअर आणि 9चा स्क्वेअर. संख्या याच्यामध्ये फिलअप करून घ्या. 5चा स्क्वेअर किती आहे 25 आणि 9चा किती आहे 81. 5 5 जा 25, 9 9 जा 81. तर हे त्याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. पुढील क्वेश्चन पाहूया. तर 7 नंबरचं सुद्धा तुम्ही पाहू शकता. इन द फिगर ADC पहा, AD आणि C दिलेला आहे आणि BEC या E वरून हा जो लंब गेलेला आहे यामुळे BCचे 2 समान भाग झालेले आहेत आणि इकडे AC वरती Dचा लंब गेल्यामुळे याच्यामुळे सुद्धा 2 भाग झालेले आहेत, बायसेट झालेले आहे, परंतु हा समान नाहीये. द सेगमेंट DE पॅरलर सेगमेंट AB पहा, DE हा कशाला पॅरलर आहे, सेगमेंट AB ला पॅरलर आहे. A आणि B ओके, A आणि B ला हा कसा आहे पॅरलर आहे. इफ AD इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, DC इज इक्वल टू 3 सेंटीमीटर अँड BC इज इक्वल टू EC. ओके, BC हां इथपासून इथपर्यंत BC पासून हा किती आहे 6.4 सेंटीमीटर आहे आणि BE दिलेला नाही आहे. तुम्हाला BE काढायचा आहे. म्हणजेच आपण काय करणार आहोत, हा तुम्ही याच्यातून मायनस करणार आहात, -x करणार आहात. हा x आहे समजा, ही आपली B पासून E पर्यंतचं अंतर समजा फॉर एक्झाम्पल आपण x म्हणूया आणि तुम्हाला हा दिलेला आहे सगळा 6.4. मग 6.4 - x करूया म्हणजे आपलं उत्तर मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा स्वाध्याय तुम्ही पाहू शकता आणि उत्तर कॅल्क्युलेट करू शकता. त्यांचा रेशो आपण ठेवलेला आहे C/DA म्हणजे 3/5 इज इक्वल टू आहे इथे 6 - 4x/x. 3 या ठिकाणी आहेत, याला 5ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर आपण x या बाजूला जर घेतला तर 3x आलेला आहे. 5ने मल्टिप्लाय केलं तर आपलं 32 - 5x आलेला आहे. 3x 5x इज इक्वल टू 32. 8x 5 आणि 3 किती झाले 8x इज इक्वल टू 35. x ने मल्टिप्लाय केलं तर 38, 32/8 आणि 4 या संख्येने याला भाग जाऊ शकतो. 4 2 जा 8 आणि 16 याला सुद्धा 4ने भाग जाऊ शकतो. म्हणजे आपलं 4 उत्तर आलेलं आहे. 2ने भाग जाऊ शकतो. 4 आन्सर आलेला आहे. B इज इक्वल टू x इज इक्वल टू 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली 4 आलेली आहे. बरोबर. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता 8 नंबरचा प्रॉब्लेम क्वेश्चन्स. व्हिडिओ जरी आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसमोरील ऑल बटनाला क्लिक करा म्हणजे दररोज आपल्या नोटिफिकेशन येईल. आणि आपल्या चॅनलला व्हिजिट करा. प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला इयत्ता 10वीचे सायन्स 2, सायन्स 1 संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला तिथे मिळणार आहे. हा सर्वात लास्टचा तुमचा हा प्रश्न आहे प्रॉब्लेम सेटमधील, प्रॅक्टिस सेटमधला प्रॉब्लेम सेटमधील हा शेवटचा आहे. 10 नंबरचं गणित आहे. तुम्ही पाहू शकता ॲक्टिव्हिटी बेस आहे. ॲक्टिव्हिटी बेस तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर कसा वाटला व्हिडिओ, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील नवीन लेसनसाठी आपण घेऊन येत आहोत पायथागोरस थेरम प्रॅक्टिस सेट 2.1. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.